आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाचे माजी निमंत्रक स्मृती शेष सतेश्वर मोरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीम टेकडी येथे संविधानिक नैतिकता आणि भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर एक विशेष व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. भारतीय संविधान लागू झाल्यानंतर आपल्या देशाने अस्थिरतेकडनं स्थिरतेकडे वाटचाल केली आहे. मात्र आज तो पूर्वी कधी नव्हता इतक्या अराजकतेत अडकलेला दिसतोय. ही अराजकता अशा लोकांकडनं लादली जात आहे ज्यांचा संविधानावर विश्वास नाही. हे लोक संविधानिक मूल्ये आणि संस्थांचा बिमोड करून एककेंद्री शासन व्यवस्था प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या गंभीर परिस्थितीत भारताचा एक नागरिक म्हणून संवैधानिक मूल्ये आणि संस्था वाचवणे तसेच त्याबद्दल जनजागृती करणे महत्वाचे आहे. याच उद्देशाने प्राध्यापक सतेश्वर मोरे स्मृती प्रतिष्ठानने या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी आणि संविधानाचे गाढे अभ्यासक ई.झेड. खोब्रागडे होते, ज्यांनी आपल्या कार्यकाळात प्रत्येक शाळेत संविधानाची प्रस्तावना, उद्देशिका वाचन आणि संविधानक दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला होता. प्रसिद्ध विधिज्ञ आणि घटनेचे गाढे अभ्यासक फिरदोस मिर्झा हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची भूमिका प्राध्यापक सीमा सतेश्वर मोरे यांनी मांडली, तर प्रसिद्ध कवयित्री माया वासनिकही व्यासपीठावर उपस्थित होत्या. संवैधानिक नैतिकता आणि भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर माजी सनदी अधिकारी आणि संविधानाचे अभ्यासक ई.झेड. खोब्रागडे यांच्याशी सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी संवाद साधून त्यांचे विचार जाणून घेतलेत. मिर्झा सर हे व्याख्यान देणार आहेत आपल्याला आजच्या कार्यक्रमात. तुमचा जो प्रश्न आहे की संविधानाचा उदो बरोबर आहे, संविधानाचा उदो होतो, पण आता संविधान हे देशाचं आहे आणि हा सर्वोच्च कायदा देशाचा आणि संविधानाने देशाचा कारभार चालतो. संविधानाने आपली आयडेंटिटी आहे भारतीय म्हणून आणि संविधानामुळे माणसाला जे काही मिळत आहे, ज्यांना मिळालं असेल किंवा मिळणारच आहे, ते संविधान आणि कायद्यामुळे मिळतं. तर मुळामध्ये मला असं व्यक्तिशः वाटतं की जे प्रशासनातले लोक आहेत, मी प्रशासनात होतो, तर संविधान आणि कायदा याशी जोपर्यंत आपण एकनिष्ठ होत नाही, प्रामाणिक होत नाही, तोपर्यंत जे आपल्याला अचीव करायचं आहे ते साध्य होत नाही. मग या संदर्भात जर आपण विचार केला तर मग बाबासाहेब आपल्याला आठवतात आणि आठवलेच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान सभेतलं जे भाषण आहे 25 नोव्हेंबर 1949, त्यातही ते सांगतात की लोकशाही आपल्याला टिकवायची असेल तर काय केलं पाहिजे. एवढंच नाही तर 1952ला त्यांनी पुण्यामध्ये भाषण दिलं होतं. त्याही भाषणामध्ये सांगतात की लोकशाही यशस्वी करायची असेल तर काय केलं पाहिजे. आता ही दोन्ही भाषणं लोकांनी ऐकलं पाहिजे, वाचले पाहिजे, केलं पाहिजे. मी भारताचा नागरिक म्हणून माझं काही कर्तव्य आहे, माझ्या हक्काबरोबर माझं कर्तव्य आहे. मला जर माझ्या कर्तव्याचा विसर पडेल तर मग संविधानाचा उदो करून काही चालणार नाही. फक्त हे सत्ताधारीच करतात असं नाही आहे, तर समाजामध्ये पण काही लोक हे संविधानाचा उदो त्यांच्या स्वार्थासाठी करतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला असा भेद नाही करता येणार. आजच्या परिस्थितीत जर आपण बघितलं, मग संविधान मानणारे कोण आणि संविधान न मानणारे कोण हे पण आपल्याला दिसतं समाजामध्ये. पण आता संविधानाचा फक्त उदो करायचं आणि संविधानाच्या तत्वाप्रमाणे जर वर्तन केलं नाही तर त्या उदो करण्याला काही अर्थ नाही. एक मोठा विषय आहे खरं म्हणजे. संविधान हा फार मोठा विषय आणि हा अलीकडे याची चर्चा जास्त होते. आपल्याला संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये लोकशाही गणराज्याची संकल्पना आहे, समाजवाद धर्मनिरपेक्षतेची संकल्पना आहे, त्यामध्ये आपल्याला मूलभूत अधिकारांची पण संकल्पना आहे. ह्या सगळ्या गोष्टी या संविधानामध्ये आहे. पण आजही अनेकांना भारताचं संविधान नेमकं काय सांगते याचं जे बेसिक तत्वज्ञान आहे ते अनेकांना आजही उमजलेलं नाही. ते प्रशासनातल्या लोकांना पण उमजलेलं नाही. त्यांना जर उमजलं असतं तर हा जो कारभार चालतो आहे हा असा कारभार चालला नसेल असं माझं मत आहे.